तू आता है सीने में, जब जब सांसें भरती हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज़ गुज़रती हूँ। हवा के जैसे चलता है तू, मैं रेत जैसे उड़ती हूँ। कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मैं करती हूँ। हाँ, नमस्कार, मी सोनम प्रशांत बंकापूर. तुमच्या सर्वांचं आपल्या सर्वांचं TV महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. माझं जन्मभूमी गदग कर्नाटक, माझं कर्मभूमी सोलापूर महाराष्ट्र. तर माझ्या आई विजयलक्ष्मी खटवटे, माझ्या वडीलचे नाव परशुराम खटवटे. मला एक मोठी बहीण आहे आणि लहान भाऊ बहीण आहे. तर माझं बाळपण कसं एकदम व्यवस्थित गेलेलं आहे, एकदम छानपैकी. तर मी जॉईंट फॅमिलीमध्ये पळून मोठी झाली आहे. लाईक कसं लहानपणापासून माझं एक टीचिंगचं एक हॉबी आहे. त्यामध्ये कसं कधी पण मी खेळायचं तर खूप म्हणजे काय पण असू दे, भावलीसोबत वगैरे मी कधी जास्त खेळले नाही. फक्त एक लहान पोरगं वगैरे असं दिसले तर त्यांना मी घेऊन शिकवत होते. म्हणजे टीचिंगचं माझं खूप एक आवड होते. त्याच्यामध्ये आज मी म्हणजे बेकिंग क्लासेस पण घेते, टीचिंगमध्ये निर्माण झालेलं आहे. आणि बाकी तर सगळं खूप छान. आणि त्यामध्ये माझी आई विजयलक्ष्मी खटवटे, माझ्या वडीलचे नाव परशुराम खटवटे. आणि मला एक मोठी बहीण आहे आणि एक लहान बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. माझी मोठी बहीण जी आहे तिचं लग्न झाले आहे, ती शिकागो US मध्ये राहते. आणि माझे लहान भाऊ बहीण त्यांनी ट्विन्स आहे, त्यांनी आता सध्या कॉलेजला जात आहे, फायनल इयर आहे त्यांचं. आणि माझे वडीलचे बिझनेस आहे, वाईन शॉप आहे त्यांचं. माझ्या मोठी बहीणचे नाव पूनम रायबागी, माझे लहान बहीणचे नाव विनल खटवटे, भाऊचे नाव विनायक खटवटे. तर माझी आई लाईक जॉईंट फॅमिलीमध्ये होते. मी लहानपणापासून जॉईंट फॅमिलीमध्ये ती खूप छान सांभाळते होते. लाईक 4 लेकरं आहेत त्यांना. त्यांनी खूप छान आम्हाला हे केले. लाईक कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही कसंही करा, म्हणजे त्यांनी स्कोप खूप केलेले आहे आम्हाला. आणि पप्पाला पण आमच्या वडीलला पण खूप सपोर्ट केले. आणि बंधू बळगला खूप छान आमची आई बघत होती. पूर्ण जॉईंट फॅमिली 40 to 45 मेंबर्स आम्ही राहत होते. तर खूप छान सगळ्यांना त्यांनी मिळून असत होती आमची आई. आणि आम्हाला कधी पण हे म्हणत होती की जे काय तुम्हाला करायचे असेल ती एक जिद्द ठेवून, एक एम टार्गेट ठेवून तुम्ही कंप्लीट करा तुम्हाला टार्गेट म्हणून. कधी पण आम्हाला चांगलं स्कोप दिलेली आहे आमची आई. तर माझं स्कूलचं शिक्षण जे आहे ते लोयला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालेलं आहे गदग कर्नाटकमध्ये. आणि कॉलेज जे आहे BCom ASS कॉलेजमध्ये पूर्ण केलेलं आहे. कॉमर्स केले होते मी. माझी स्कूलची जी आवडती मैत्रीण होती, लहानपासून आम्ही सोबत होते, फर्स्ट स्टँडर्डपासून 10th पर्यंत. तिचं नाव आहे पल्लवी हबीब. ती पण आता खूप छान करत आहे त्याच्या फील्डमध्ये. तिचं पण लग्न झालेलं आहे. आणि कॉलेजची पण एक आवडती फ्रेंड होती, ती आहे वज्रेश्वरी. ती पण खूप एज्युकेशनमध्ये टॉप आहे आणि तिचं पण लग्न झालेलं आहे सध्या आता. आणि माझी फेवरेट आवडती टीचर तर स्कूलमध्ये होती ती आयरिस टीचर म्हणून आहे. त्यांनी मला खूप सपोर्ट केले कुठल्याही गोष्टीमध्ये. मला हे माझं नाव सांगताना पण सोनू सोनू म्हणून म्हणत होते. मी ट्युशनला जात होते, त्यांनी मला खूप म्हणजे लाईक फ्रेंडली एन्व्हायरमेंट मला वाटत होते त्यांच्यासोबत. मी म्हणजे कधी मला असं वाटले नाही की त्यांनी टीचर आहे. माझ्या आईसारखा त्यांनी मला हे प्रेम करत होती. तसं तर ती माझ्या वडिलाचं फ्रेंड होती, पण तरी पण मला ती खूप एक अटॅचमेंट बॉन्डिंग एक वेगळं होते माझ्या आणि ते टीचरसोबत. अजून पण आहे. जेव्हा पण मी जाते गदगला तेव्हा मी त्यांना भेटून येते कधी कधी. तर ते एक माझ्यामध्ये एक मेमरीज आहे. खूप छान मला हे करत होते. त्यांनी त्यांच्या घरी गेले तर त्यांना मला रेडी वगैरे करून मला स्कूलला पाठवत होती. असं पण आहे. खूप छान मेमरीज होते मला त्यांच्यासोबत. आणि कॉलेज डेज पण खूप छान होते. आमचे एक मैत्रिणींचे ग्रुप होते. आम्ही खूप म्हणजे कुठलाही कधी पण स्टडी करायची असेल तर आम्ही मिळून करत होते स्टडीज वगैरे सगळं. आमचे कास्टचे ग्रुप होते, तर मिळून सगळं स्टडी वगैरे करत होते. त्याची पण खूप चांगलं मेमरीज आहे माझ्यामध्ये. कॉलेजच्या डेजमध्ये आम्ही कुठलंही लाईक इव्हेंट असू दे, कुठलंही प्रेझेंटेशन असू दे, ड्रामा वगैरे जे काय असते तर ते एक चांगलं मेमरीज आहे. आणि सगळे जे काय कॉलेजमध्ये टीचर्स होते ते खूप फ्रेंडली होते आमच्यासोबत. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये स्कोप होते आमच्या कॉलेजमध्ये. ठीक आहे. आणि माझं कॉलेज करता करता मी BCom सेकंड इयरला होते तेव्हा माझे फिक्स झाले. आणि त्यांचं नाव आहे प्रशांत बंकापूर. ते माझ्या मामाचा मुलगाचे सक्का मामाचा मुलगा. माझ्यासाठी ते एक काय एकदम नवीन रिलेशन नाही आहे, पहिलेपासून मी बघितलेलं आहे त्यांना. तर माझं लग्न BCom फायनलपर्यंत माझं लग्न झालेलं होतं. आणि 2015 मे 27ला माझं लग्न झाले.
माझे मिस्टरचं नाव आहे प्रशांत बंकापूर. त्यांनी हॉस्पिटल मॅनेजमेंट फील्डमध्ये आहे. त्यांनी कंप्लीट हॉस्पिटल मॅनेजमेंटचं बघून घेतात. आणि त्यांच्या वडिलाचं नाव आहे गोपाळ बंकापूर. त्यांनी क्लोथचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्यांनी ते करतात. आणि माझं मदर इन लॉचं नाव आहे विनीता बंकापूर. आणि माझं सिस्टर इन लॉ विनल पवार. त्यांनी सिन्नरला राहते. त्यांचं पण लग्न झालेलं आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ठीक आहे, माझं लग्न तर 2015मध्ये झाले. तर असं तरी मी कधी कुकिंगमध्ये कधी आवड नव्हते. माझ्या बाळपणापासून मी कधी कुकिंग वगैरे कधीच केलेलं नाही आहे. तर हे जे माझ्या फील्डमध्ये निर्माण कसं झाले हे मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये सांगते. तसं तर माझं मिस्टर इकडे आमच्या सासूरवाडीमध्ये सगळेही फूडी आहे. फूडी त्यांना खावायची खवई आहे, त्यांना फूडी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये निर्माण केलेलं आहे. इकडे त्यांची आवड आहे म्हणून मी इंटरेस्ट त्याबद्दल डेव्हलप केले. तर माझ्या वडिलाचा सपोर्ट म्हणून तसंच मी म्हणजे मला कसं खाली दिमाग शैतान का घर असं वाटते मला, म्हणून मला खाली बसायचं एवढं आवड नव्हते. तर त्यांनी मला काय केलं, एक छोटंसं मला तुला आवड आहे म्हणून तर एक केकचे क्लास मी केले होते पुण्यामध्ये जाऊन. एकच क्लास केले मी, असं काय एकदम प्रोफेशनल कोर्सचं वगैरे. स्टार्टिंगला मी 2016मध्ये केलेलं आहे केकचं क्लास, लहान छोटं क्लास. त्या माझ्या हजबंडनी मला घेऊन गेले होते. तर तिकडूनच जेव्हा मी आले तेव्हापासून मी एक प्रॅक्टिस चालू केले, कसं करायचं कसं बनवायचं. फ्रीमध्ये मी केक्स डिस्ट्रीब्यूट केले आमच्या रिलेटिव्समध्ये, असं का ऑर्डर्स वगैरे. बट मी असं चालू केले, असं काय नाही की ऑर्डर्सच मला घ्यायचे. मला हे काय टार्गेट नव्हते की मला हे ऑर्डर्स करायचे आहे का काय करायचे, हे माझं काही प्लॅन नव्हतं. पण तसं मी स्टार्ट केलं. माझ्या हजबंडने मला खूप सपोर्ट केला, माझ्या मदर इन लॉ पण खूप मला सपोर्ट केले. पण त्याबद्दल अजूनही काय लागलेलं नव्हतं एक काय करायचं आहे म्हणून. तर 6 महिन्यानंतर शिकल्यानंतर 6 महिन्यानंतर मी माझ्या माहेरी गेले होते. तर तेव्हा माझ्या आईने मला गायडन्स दिले की तू पहिले बचपनपासून एक टीचिंगमध्ये तुझं एक आवड आहे, तू ऑर्डर्सपेक्षा टीचिंगमध्ये फोकस कर, तुझं टीचिंग पण छान आहे आणि तू त्यामध्ये हे कर म्हणून. तिकडून माझं स्टार्ट केले मी क्लासेस. 2016 नोव्हेंबरमध्ये काहीतरी माझे एक फर्स्ट क्लास आले होते. ते फर्स्ट बॅचमध्ये सगळेही माझ्या क्लासचे आमचे रिलेटिव्सचे जे होते त्यांनी आलेले होते माझ्या क्लासमध्ये. त्यांनी खूप अप्रिशिएट केले माझ्या टीचिंगला. त्याबद्दल मला खूप स्कोप मिळाले. आणि माझ्या आईचं एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ती माझ्याचं एक पिल्लर सारखं उभारली होती माझ्यासाठी. त्यानंतर तिकडे 2 ते 3 बॅचेस मी घेतले. मग त्याच्यानंतर इकडे सोलापूरमध्ये मी चालू केले. मला खूपच चांगलं रिस्पॉन्स मिळाले सोलापूरमध्ये. ती एकच केकचे क्लास केले होते मी. त्याच्यानंतर मी मुंबईवरून एक 2 का 3 मी प्रोफेशनल क्लासेस घेतले. मग मी स्वतः माझ्या क्लासेस इन्व्हेंट करून आता इथपर्यंत आले. आता 8 वर्षपासून मी चालू केलेलं आहे. 2016 आता 2025 आतापर्यंत मी कंटिन्यू करते क्लासेस. आता माझ्याकडे 130+ बेकिंग आणि कुकिंग क्लासेस आहे. मला 3 ते 4 अवॉर्ड मिळाले आहे. शेफ रणवीर ब्रार करून अवॉर्ड मिळाले आहे आणि महाराष्ट्र चॅनल तर असं खूप अवॉर्ड्स मिळालेलं आहे. मला खूप हे वाटते की माझ्या हजबंडचे पण ह्याच्यामध्ये खूप सपोर्ट आहे. जे काय करा माझा मदर इन लॉचं पण सपोर्ट आहे. मग आज मी इथपर्यंत आहे. आजपर्यंत मी 5000+ स्टुडंट्सला ट्रेनिंग दिलेलं आहे. कोविडच्या आधी ऑफलाईन क्लासेस मी घेत होते. कोविडपासून माझं एवढं स्पीड चांगलं पकडलेलं एकदम फ्लोमध्ये चाललं होतं माझं क्लासेस. ऑल ओव्हर इंडिया मी ट्रेनिंग घेत होते, ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये ऑनलाईन क्लासेस. त्याच्यानंतर मला एकदम खूप छान रिस्पॉन्स मिळाले मला. आता माझी स्टुडंट्स 5000+ स्टुडंट्स आहे आउट ऑफ इंडिया, विदिन इंडिया, असं खूप स्टुडंट्स आणि खूप सक्सेसफुल आहे. आता किती तर स्टुडंट्स असं आहे की पटनामध्ये एक थोडक्यामध्ये मी सांगते त्यांची सक्सेसफुल स्टोरी. ऑनलाईन फक्त 1-2 ऑनलाईन क्लास करून त्यांनी 2 ते 3 ब्रांचेस काढलेलं आहे. आणि तुळजापूरमध्ये कोणी काढले आहे, बिजापूरमध्ये काढलेलं आहे आणि मुंबईमध्ये. असं तर लहान होम बेकर्स तर खूप आहे ज्यांनी त्यांचं म्हणजे माझ्याकडे क्लासेस करूनच एवढं पुढं जाते. त्यांनी माझ्यासोबत शेअर पण करते की मॅम तुमच्याकडून शिकून आम्ही एवढा पुढं चालले. ते बघून मला खूप आनंद होते. हे माझं पॅशन आहे की वुमन एम्पॉवरमेंट करायचे, हे फक्त मोटिवेट करायचं, हे माझं पॅशन आहे. ते बघून खूप आनंद वाटते. करिअर नसले तर एक दुसरं ऑप्शन माझ्या डोक्यात एक मेकअप करिअरमध्ये करायचे होते. पण त्यामध्ये माझं मिस्टरचं आवड नव्हते. म्हणजे त्यांनी कसं मेकअपचं नको, घरी बसून तू जे काय करते म्हणजे तुला पण एक स्ट्रेस नसते आणि आमच्या समोर तू असून केले तर ते हे असते. म्हणून कुकिंगचं कसं त्यामध्ये मला हे निर्माण झाले. मेकअपचं पण होते पण ते माझ्या मिस्टराच्या एवढं हे केले नाही. पण त्याच्यापेक्षा मला आज हे चांगलं वाटते की हे कुकिंगचं फील्ड हे खूप छान फील्ड आहे म्हणून मी हा फील्ड चूज केले. माझा आवडता अभिनेता आहे रणबीर कपूर, आवडता अभिनेत्री करीना कपूर आहे आणि आवडता रंग जे आहे ब्लॅक आणि रेड कलर आहे.
आवडता चित्रपट आहे ॲनिमल, जे रिसेंटली मूवी लॉन्च झाले तर ते आवडतं आहे. आणि एक मोहब्बते ओल्ड मूवी तर असेल तर मोहब्बते पण एक आवडती मूवी आहे. तर माझं जे घट नातं आहे लाईक स्ट्रॉंग बॉन्डिंग, माझं मोठे जॉबसोबत आहे. त्यांचं नाव दीपिका बंकापूर आहे आणि त्यांचे हजबंड विपुल बंकापूर, त्यांनी तर माझ्यासोबत भाऊसारखं आहे. त्यांच्यासोबत माझं खूप एक फ्रेंडली रिलेशन, जे काय असते मी त्यांच्यासोबत ओपनली शेअर करते. त्यांच्यासोबत मला एकदम एक माहेरीचं कधी कधी आठवण आले किंवा काही कोणाशी बोला तसं वाटले तर सरळ मी त्यांच्याकडे जाते आणि बोलते. एवढं हसते, एवढं हे वाटते ना, खूप रिलॅक्स वाटते मी त्यांच्याशी बोलले तर मला. आणि एक तर माझं सासूसोबत पण आहे, माझ्या मदर इन लॉसोबत पण खूप मी बोलते. एवढं बोलते ना मी, गोष्टी केल्या तर त्यांनी एकच गोष्टी बोलते, म्हणजे एवढं मी बडबड करते त्यांच्याशी, खूप बडबड करते. त्यांच्यासोबत पण माझं चांगलं बॉन्डिंग आहे. आणि एक पण सासू आहे, त्यांचं नाव रेणुका बंकापूर आहे, त्यांच्यासोबत पण माझं चांगलं रिलेशन आहे. त्यांच्या पोरगीसोबत पण श्वेता श्रेया बंकापूर, त्यांच्यासोबत पण माझं खूप चांगलं बॉन्ड आहे. माझं आयुष्यातील खुशीचं जे क्षण आहे ते आहे माझा मुलगा झाला होता 10th जूनला. ते सगळंपेक्षा जास्त खुशीचे क्षण होते माझ्यासाठी. आणि दुसरी पण आहे ते फर्स्ट अवॉर्ड जेव्हा मला मिळाला, ते खूप एक हॅपी मोमेंट होते माझ्या लाईफचं. दुःखाचं जे क्षण आहे ते दुःख पण मी सांगू शकत नाही, पण एवढं सांगू शकते की आईसोबत जे बॉन्ड असते एक मुलीचं, बचपनपासून माझं तर स्पेशली आईसोबत खूपच जास्त बॉन्ड होतं. जे काय असते मी खूप शेअर करत होती माझ्या आईसोबत. जेव्हा लग्न झाले की इकडे यावं लागते सासूरवाडी तर बचपनपासून मी बघितलेलं आहे. माझ्या आजीचं घर आहे हे काय एवढं वेगळं नाही, पण तरी पण एक असते कुठंतरी आता आईला सोडून राहायचं असते, तेच एक दुःखाचं क्षण. आणि दुसरं जे आहे, माझा मुलगा झाला होता तेव्हा डिलिव्हरीच्या टायमाला कसं आई समोर असलं तर खूप हे वाटतं. आई माझ्या सोबत होती, एक 5-10 दिवस होती, पण तिच्यानंतर ती पण माझं मोठी बहिणीच्या डिलिव्हरीसाठी म्हणून ती शिकागोला गेली होती. ते क्षण मला एकदम हे वाटते की आई माझ्यासोबत नव्हती डिलिव्हरीला टायमाला. तेवढंच एक मला हे वाटतं, बाकी एवढं तर काय नाही आहे. आवडता नेता तर नरेंद्र मोदी आहे. आणि आवडती गाडी बेन्झ किंवा ऑडी BMW. मला एक मुलगा आहे, ते 7 वर्षाचा आहे. त्याचे नाव चेतन बंकापूर आहे आणि ती केली स्कूलमध्ये शिकतो आहे आता. माझे आवडते दागिने तर कंबरपट्टा आहे, बाकी बाजूबंद, राणी हार हे सगळं मला खूप आवडते. आणि दागिनेमध्ये जास्त करून प्रकार मला नेकलेसमध्ये खूप आवडते. वेगवेगळ्या व्हेरिएशन्सचं नेकलेसचं खूप आवड आहे. तसं तर खूप मी दागिनाचे कलेक्शन केलेली आहे, फक्त आता कंबरपट्टाचे राहिले आहे, ते करायचे आहेत लवकर. जे आवडतं पदार्थ आहे स्टार्टर्स, लाईक कुठलाही नॉनव्हेज स्टार्टर्स मला खूप आवडतो. आणि कर्ड राईस माझं सिम्पल आणि सोबत खूप फेवरेट आहे लहानपणापासूनच. आणि आवडतं गाव तर लहानपणापासूनच अजून पण मला महाबळेश्वर खूप आवडते. त्या गावाबद्दल काय एवढं आहे माहिती नाही, पण ते खूप आवडते मला गाव. आणि परदेशचं गाव जे आहे शिकागो जायचे आहे मला. आवडतं गाव तर लाईक अब्रॉडचं जे गाव आहे स्वित्झर्लंडला जायचं आहे, पण ते आहे स्वित्झर्लंड, ते मला जायचं आहे. आणि शिकागो पण एक आहे, जायचं आहे. तिकडे माझी बहिणी असती तर तिकडे पण मला जायचं एक इच्छा आहे. आता मी माझ्या आईला फोन लावती आहे, त्यांच्याशी बोलती आहे आता. हॅलो आई, का करतेस तू? हां, ते आता मला महाराष्ट्र न्यूज चॅनलकडून फोन आले होते इंटरव्ह्यूसाठी, तर त्यांनी येणार आहेत मुलाखत घ्यायसाठी. तुला पहिले कळवा म्हणून मी तुला फोन केले. हो, तेच आई मी म्हणत होते की आज विचार करत बसले होते, लहान असताना मी तुला किती सतवत होते. एक साधं मी शाळेत येऊन मी येत होती आणि तू मला माझ्यासाठी दूध काढून ठेवत होती आणि मी खेळायला जात होती. परत एकदा दूध गरम कर दे मग आई, परत एकदा दूध गरम कर दे म्हणून हे मी 10 वेळा तुला काम लावत होती लहानपणी. आणि तसंच सेम माझा मुलगा करतोय. माझं बचपन ते बाळपण जसं मी वागली होती तेच आठवते मला. तर हे एवढं सोपं नाही आहे आई. आता मी एक मुलगाची आई आहे तरी एवढं अवघड होते सांभाळणं. एवढं तुम्ही तर एवढं 4 लेकरांना एवढं व्यवस्थित मोठं केले त्यांना, हे सोपं गोष्टीने हॅट्स ऑफ तुला. तर बरं आहे ना आई, तू काय करतेस आता? ठीक आहे, तुझं जेवण वगैरे व्यवस्थित झाले ना? तू टाईमशीर स्वतःकडे काळजी घे. आणि मी जेव्हा पण तुला बघते तू कधीही टाईमशीर जेवत नाही, काय नाही, स्वतःचं काय काळजी घेत नाही, काय नाही. फक्त दुसऱ्यांसाठी आतापर्यंत तू करती आलीस तसं करू नको. आता तुझं वय झालेलं आहे,
तुझा शुगरचे जे गोळे काय आहे तू घेत जा टाईमशीर, आणि स्वीट कमी खा, जास्त हे स्वीटचं जे पदार्थ आहे तिला तू अवॉइड कर, स्वतःच्या तब्येतकडे लक्ष दे आणि वॉकिंगला जा, एक्सरसाइज कर, मग तुला पण हे रिलॅक्स वाटते आणि डॅडीचं पण थोडंफार लक्ष ठेव तू. क्या खूब रब ने किया, बिन मांगे इतना दिया, वरना ये मिलता कहाँ, हम काफिरों को खुदा, हसरते अब मेरी तुमसे ही जा मिल, दुआ अब मेरी आखिरी बन गए, हाँ हंसी बन गए, हाँ नमी बन गए, तुम मेरे आसमां मेरे ज़मी बन गए ओ. तू आता है सीने में जब जब सांसें भरती हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज़ गुज़रती हूँ. हवा के जैसे चलता है तू, मैं रेत जैसे उड़ती हूँ. कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मैं करती हूँ. कहते हैं खुदा ने उसे जहाँ में सभी के लिए किसी न किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए. कुछ तो है तुझसे रापता, कुछ तो है तुझसे रापता. कहते हैं खुदा ने इसे जहाँ में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए. कुछ तो है तुझसे रापता, कुछ तो है तुझसे रापता. TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचं जे कार्यक्रम आहे त्यांनी जे मुलाखत घेत आहे महिलांच्या, त्याबद्दल मला हे वाटते की लाईक महिलाला एक प्रोत्साहन मिळते आणि एक मोटिवेशन मिळते, उत्साह येते, लाईक एक त्यांनी काहीतरी करते म्हणून त्यांना एक मोटिवेशन प्रकार आहे, चांगलं वाटते खूप. हा जे मुलाखतमध्ये मला हे बाळपणाचं आणि आताचं जे का प्रवास आहे ते केल्यासारखं वाटले, म्हणजे एकदम चाइल्डहूड मेमरीज मला एकदम रिकॉल झाल्यासारखं वाटले, ते खूप हे वाटले. आणि हे जे त्यांनी करते त्यांचं एक मुलाखत वगैरे जे घेते ते खूप चांगलं काम करते त्यांनी. असं करण्यातून काय होते, लाईक महिलांना एक चांगलं स्कोप आणि मोटिवेशन मिळते आणि त्याबद्दल मी त्यांच्या खूप धन्यवाद करते.